ती नेट पेपर फुटी प्रकरणातली या प्रकरणामध्ये अटक झालेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मालमत्तांबाबतचा धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यांनी पुण्यातील वारजे परिसरात 51 गुंठे जमीन खरेदी केल्याचं आता उघड झालंय। 2023 मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची किंमत 35 ते 40 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। दरम्यान या व्यवहाराचा तपास आता यंत्रणा करणार आहेत। आपण बघतोय पुण्यातल्या वारजे या भागामध्ये 35 ते 40 कोटी रुपये बाजारभाव असलेली 51 गुंठे जमीन मोटेगावकरनं खरेदी केलेली होती। आता या व्यवहाराची देखील तपास यंत्रणा चौकशी करणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर येत आहेत। किती एकर जागा असेल, किती गुंठे असेल आणि तुम्ही जेव्हा या ठिकाणी राहत होतात काय अडचणींना सामना करावा? हा 51 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट रस्ता आम्हाला अगोदरपासून दिलेला होता। महानगरपालिकेने हा रस्ता मान्यता दिलेली होती। आम्ही रस्ता चालू होता आमचा 9 महिन्यापूर्वी आमचा हा रस्ता 9 महिने जवळपास बंद ठेवलेला होता, बंद केला होता। आणि रस्त्याची काही आम्ही बरेच स्थानिक लोकांची चर्चा केली, काही महानगरपालिकेशी जाऊन आम्ही कॉन्टॅक्ट केलं, पण काही होत नव्हतं। मग आमच्याकडं भीमराव अण्णा तापकीर यांनी आमच्या याच्यात मदत करून आम्हाला हा रस्ता चालू करून दिलेला आहे। जेव्हा रस्ता बंद केला होता तेव्हा तुम्हाला अडचणी येत असतील? रस्ता बंद केला त्यावेळेला आम्हाला खूप अडचणी आल्या। आम्हाला फार लांबनं फिरून यावं लागलं। आमच्या लहान मुलांच्या स्कूल बस होत्या त्या येत नव्हत्या, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये करावं लागल्या। कॅमेरामन आदर्श कटकेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। ती नेट पेपर फुटी प्रकरणातली या प्रकरणामध्ये अटक झालेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मालमत्तांबाबतचा धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यांनी पुण्यातील वारजे परिसरात 51 गुंठे जमीन खरेदी केल्याचं आता उघड झालंय। 2023 मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची किंमत 35 ते 40 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। दरम्यान या व्यवहाराचा तपास आता यंत्रणा करणार आहेत। आपण बघतोय पुण्यातल्या वारजे या भागामध्ये 35 ते 40 कोटी रुपये बाजारभाव असलेली 51 गुंठे जमीन मोटेगावकरनं खरेदी केलेली होती। आता या व्यवहाराची देखील तपास यंत्रणा चौकशी करणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी कोचिंग क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर येत आहेत। किती एकर जागा असेल, किती गुंठे असेल आणि तुम्ही जेव्हा या ठिकाणी राहत होतात काय अडचणींना सामना करावा? हा 51 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट रस्ता आम्हाला अगोदरपासून दिलेला होता। महानगरपालिकेने हा रस्ता मान्यता दिलेली होती। आम्ही रस्ता चालू होता आमचा 9 महिन्यापूर्वी आमचा हा रस्ता 9 महिने जवळपास बंद ठेवलेला होता, बंद केला होता। आणि रस्त्याची काही आम्ही बरेच स्थानिक लोकांची चर्चा केली, काही महानगरपालिकेशी जाऊन आम्ही कॉन्टॅक्ट केलं, पण काही होत नव्हतं। मग आमच्याकडं भीमराव अण्णा तापकीर यांनी आमच्या याच्यात मदत करून आम्हाला हा रस्ता चालू करून दिलेला आहे। जेव्हा रस्ता बंद केला होता तेव्हा तुम्हाला अडचणी येत असतील? रस्ता बंद केला त्यावेळेला आम्हाला खूप अडचणी आल्या। आम्हाला फार लांबनं फिरून यावं लागलं। आमच्या लहान मुलांच्या स्कूल बस होत्या त्या येत नव्हत्या, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये करावं लागल्या। कॅमेरामन आदर्श कटकेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।